सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाचगणी येथून एक विद्यार्थी जो आहे तो पॅराग्लायडिंग करत जे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाई शहर आहे. या वाई शहराच्या लगतचं जे पसरणे आहे या भागामध्ये तो लँडिंग होतो आणि त्या ठिकाणाहून परीक्षेला जातो. अशा पद्धतीचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हा नेमका काय व्हिडिओ आहे याविषयी आपण आज जाणून घेण्यासाठी खास करून जे पाचगणी जवळचं जे थापा पॉईंट आहे या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला देखील आपण या ठिकाणी बोलावलेलं होतं. नेमकं काय विषय आहे आज आपण आपल्या त्याच्यासोबत आहोत. जो समर्थ महागडे जो आहे तो आपल्यासोबत आहे. नेमकं काय झालं होतं त्यावेळेस आणि हे कधीचा विषय आहे हे जरा थोडक्यात सांगा. मी समर्थ मांगडे, मी पसरणीमध्ये राहतो. त्या दिवशी नेमकं असं झालं होतं की माझा कॉलेजचा पेपर होता. कॉलेजमधून मला सांगितलं होतं की रिसिट रिसिट हे ते अपडेट करून घे. मी गडबडीने विसरलो अपडेट करायचं आणि मी इथे वरती आलो. माझ्या लक्षात नव्हतं की आज आपला पेपर आहे. ते मी त्या पेपरच्या डेटच्या ह्याच्यावर थांबलो होतो रिसिटच्या. त्यामुळे मी विसरलं गेलो आणि त्या दिवशी मी इथं वरती कामावर आलो होतो. बरं. तिथं मला मित्राचा कॉल आला. मित्र मला बोलला की आत्ता आपला 2 वाजता पेपर आहे. पेपर आहे तर तू येतोयस ना, मी तुला घ्यायला येतोय. मी त्याला बोललो, अरे मी तर कामावर आलोय, आज पेपर आहे आपला, मला नाही माहीत, आता मी नाही येऊ शकणार, आता काय करू. तो मला बोलला की जर बाईक असेल तुझ्यापाशी तर रोडनं खाली ये, मी येतो, तो भरून तुझे बॅग बिग घेऊन येतो, असं त्या बोलला. त्याला म्हणलं, अरे घाटाला पूर्ण ट्रॅफिक आहे आता, तर नाही येऊ शकत मी, कारण रस्त्याचे पण काम चालू होते घाटाचे. त्याला बोललो की नाही येऊ शकत मी आता, पेपर नाही होणार माझा. मी घाबरलेलो आणि साईडला बसलेलो. तिथे जीप ॲडव्हेंचरचे जे हे ओनर आहेत गोविंद येवले सर, ते माझ्याकडे आले. ते मला बोलले, काय झालं तुला अचानक असा साईडला येऊन बसलास, काय घरी काही झालं का. मी बोललो, नाही सर, आज काका माझा आज पेपर आहे, पण मी जाऊ शकणार नाही आता, कसं मी एवढं लगेच जाऊ. तर ते म्हणले, बाईक तर आणली आहेस ना. मी म्हणलं, हो आणली आहे, पण घाट पूर्ण जाम आहे, तू कसा जाणार खाली. तर म्हणलं नाही जाऊ शकत, तर पेपर हे होणार. ते मला म्हणले, तू एक काम कर, माझ्या पॅराग्लायडरमधून तू खाली जा, तुला पायलट सोडेल कॉलेजच्या आहे, तर कुणाला तरी सांग की माझी बॅग आणि कपडे करून यायला. मी घाबरलेलो होतो. मी त्यांना म्हणलं, नाही होऊ शकत, पेपर राहू द्या, पेपर काही परत देईन मी, पण मी नाही जाऊ शकत, कारण मी कधीच केलं नव्हतं ते. आणि मी तर थांबलो, ते साईडला आले. त्यांनी परत मला विचारायला एकदा आले, अजून बघ वेळ आहे, जात असलास तर जा. मी थोडं धाडस केलं आणि त्यांना म्हणलं, बरं मी जातो. ते मला बोलले, लगेच इथं रेडी हो. त्यांनी मला ते काही बॅग असतं ते आणि हेल्मेट घातलं, मला तिथं घातलं. त्यांच्या पायलटला सांगितलं की ह्याला पेपरला लेट झाला आहे, खाली सोड याला. आणि मला बोललं की मित्राला कॉल कर आणि बॅग आणि हे घेऊन यायला सांग. ते मी इथून ग्लायडरमध्ये बसून इथून गेलो. मी खाली कॉलेजच्या दिशेनं गेलो. तिथे एका ग्राउंडवर मी लँड केलं. तिथं माझा मित्र आला. मित्राला बोलवलं रोडला मी. तो आला. मी तिथं कपडे चेंज केले आणि मी तिथून कॉलेजला त्याच्या बाईकवर गेलो. मला एक सांग, नेमका रविवार होता त्यावेळेस, रविवार होतास आणि त्यावेळेस नेमकी ही एक्झाम कशाची नेमकी होती? फर्स्ट सेमिस्टर होता. फर्स्ट सेमिस्टर होता. म्हणजे आता काय बीकॉम फर्स्ट इयर. बीकॉम फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टर होता. त्याचा पेपर होता आणि ते डेट चेंज होऊन ती 15 तारखेला आलेला संडेला. त्याच्या आधी तो पेपर पण 1 तारखेला संडेलाच होता. नंतर त्याची डेट चेंज झाली आणि तो 15 तारखेला संडेला घेतला. पण अचानकच एवढ्या उंच ह्याच्यावरून कधी आधी पॅराग्लायडिंग वगैरे करण्यात आधी कधी गेलोच नव्हतो. फर्स्ट टाइम होतं माझं, पण थोडा घाबरलेलो होतो आधी पेपरच्या ह्याच्यामुळे मी. आणि त्याच्या ह्याच्यात पण गेलो मी, थोडं धाडस करून गेलो. खूप गेलेलो होतो, पण आता म्हणलं गेलो तर चावले, आता काय होईल ते होईल. गेलो मी ग्लायडरमधून खाली. याबाबत काही शिक्षकांना वगैरे काय माहिती आहे? शिक्षकांना नसेल माहिती, कारण न्यूजला तेवढी नव्हती, बाकी कोणाला माहीत नव्हतं. ते पण आम्हाला माहीत नव्हतं. एका इंस्टा युजरनं तिथून साईटून व्हिडिओ काढून त्यांनी पोस्ट केलेली आणि ती मी पेपर देऊन आल्यानंतर 4 वाजता मला वरती कळलं की अशी व्हिडिओ माझी पोस्ट केली म्हणून तिला व्ह्यूज येते, ट्रेंडिंगमध्ये आहे. नक्कीच. खरं तर इन्स्टाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही सर्व प्रकार जो आहे तो समजला आणि एकूणच लोक जे आहेत ते सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याला भेटण्यासाठी खूप आता गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, पाचगणी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.